नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल किंवा यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून ते कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 22. महाराजांनी आपल्याला पाचारण केलं आहे. अमात्य वृषवर्मा माझ्या समोर भल्या सकाळीच उभे होते. मग हा निरोप घेऊन कुरूंचे अमात्य स्वतः कसे काय आलेत? वाड्यावरचे सेवक काय पाकशाळेत नुसतं अन्न फस्त करतायत? नाही, मी आलो आहे ते आपलं अभिनंदन करायला. आपण होता म्हणूनच काल युवराज दुर्योधनाचे प्राण वाचले. धन्य आहे आपल्या धैर्याची. हात अवकाशात उडवीत ते म्हणाले. अमात्य, कुणी सांगितलं तुम्हाला हे? शब्दातील कठोरपणा जाणवेल अशा आवेशात मी विचारलं. प्रत्यक्ष युवराजानेच, ते संथपणे म्हणाले. ठीक आहे, मी येतो आहे महाराजांच्या भेटीसाठी. आपण दुग्धपान करूनच जावं. उगाच कठोर शब्द वापरल्याच्या जाणीवेनं मी शक्यतो मृदू स्वरात त्यांना म्हणालो. मृणालनं सुवर्ण तबकातून आणलेला दुधाचा रुपेरी चषक आणि फलांची थाळी अमात्यांसमोर ठेवली. राजवस्त्र परिधान करण्यासाठी मी वस्त्रागारात निघून गेलो. महाराजांनी इतकं तातडीनं का बोलावलं याचं कारण लक्षात येत नव्हतं. वस्त्र परिधान करताच अमात्यांमागोमाग राजकक्षाकडे निघालो. त्यांच्या कक्षाच्या अलीकडचा कक्ष राजकन्या दुश्शला देवींचा होता. समोरच्या सौंधावर त्या प्रभात स्नान आटोपून आपले ओले केश कोवळ्या किरणात सुकवीत उभ्या होत्या. त्यांच्या केशातून दंतवणी फिरवत असणाऱ्या त्यांच्या दासीनं आम्ही येत असल्याचं त्यांना सांगितलं असावं. तत्परतेनं त्या दोघीही सौंधावरून कक्षात निघून गेल्या. सिंधू देशाहून, आपल्या सासरहून त्या वसंतोत्सवासाठी नुकत्याच माहेरी आल्या होत्या. त्या कक्षाच्या द्वारावरून जाताना माझ्या पायानं काहीतरी सरकटलं गेलं. घाईनं आत जाताना दासीकडून विसरलेली ती दंतवणी होती. मी ती वाकून हातात घेतली. तिचे दात फारच तीक्ष्ण होते. कठीण अशा सिसमाच्या लाकडाची होती ती. एक वेळ तिच्या दातांची तीक्ष्णता पाहावी म्हणून सहज तिच्यावरून मी तर्जनी फिरवली. सौंधाच्या पसरट पाषाणावर ती दंतवणी पुन्हा ठेवून मी जरा पुढे गेलेल्या अमात्यांना गाठायचं म्हणून झपाझप चालू लागलो. महाराजांच्या कक्षात शिरताच अमात्यांनी खाकरून कोणीतरी आल्याची त्यांना कल्पक सूचना केली. त्या आवाजालाही महाराजांनी अचूक ओळखलं. आपले कायमचे मिटलेले डोळे चाळवीत ते म्हणाले. कोण? अमात्य? काय झालं? अंगराज आले आहेत महाराज. युवराज दुर्योधनांच्या पायांवर औषधी चूर्ण बांधण्यासाठी आता मी राजवैद्यांकडे जातो. जा तुम्ही. अमात्य निघून गेले. कक्षात क्षणभर नीरव शांतता पसरली. बसा अंगराज. अचूकपणे बैठकीकडे हात करीत ते म्हणाले. वंदन आहे महाराज. मी वाकून अभिवादन करून आसनावर बसलो. याच राजानं मी ज्या दिवशी हस्तिनापुरात आलो होतो त्या दिवशी प्रेमानं मला जवळ बोलावून माझी कुंडलं हाताने चाचपली होती. वेळ प्रसंगी माझा आणि माझ्या धनुर्विद्येचा सन्माननीय योद्ध्यांच्या मुक्तकंठानं गौरव केला होता. राजदंड उंचावून आखाड्यातल्या शस्त्रास्त्र स्पर्धेत भाग घेण्याचा लाभ मला दिला होता. वृषालीच्या आणि माझ्या विवाहात दानासाठी कुरूंचं भांडार रित केलं होतं. तेच हे महाराज होते. माझ्यासारख्या यत्किंचिताला त्यांनी निर्भेळ प्रेमच दिलं होतं. का पाचारण केलंय महाराज? मी त्यांच्या शुभ्र दाढीकडे पाहत विनयानं विचारलं. अंगराज? नाही महाराज, अंगराज नाही, कर्ण. मी त्यांना मध्येच थांबवलं. कर्ण, या तुझ्या अद्वितीय गुणांनीच मला कुठंतरी आशेचा किरण दिसतो. तुझा विनय, तुझा पराक्रम, तुझी सहनशीलता सर्वच तुझ्या कुंडलांसारखं अद्भुत आहे. कालच्या मृगयेत तर तुझे आमच्यावर अगणित उपकार. महाराज, उपकार कसले? मी दुर्योधनाला माझ्या शोणापेक्षा काहीच कमी मानत नाही. तुझं त्याच्याशी असलेलं तेच नातं वाढावं. काल मृगयेत दिलीस तशीच सोबत तू त्याला जीवनभर द्यावीस. तू पाठीशी असलास तर काहीतरी आशा आहे. नाहीतर काय महाराज? पांडव वनवासातून परतल्यावर त्याला जिवंत सोडणार नाहीत. म्हणूनच माझं मन भीतीनं थरकतंय. त्यांना राज्याचा अर्धा वाटा देऊन मुक्त व्हावं असं मला वाटतंय. पांडव?
त्यांनी दुर्योधन वधाची प्रतिज्ञा केली म्हणून आपणही त्यांना सर्वांसारखे अजिंक्यच मानता की काय? वेळ येताच मी त्यांना निक्षून सांगणार आहे की दुर्योधन हे कर्णाच्या भक्कम म्यानातलं धारदार खड्ग आहे. राज्याचा वाटा त्यांना द्यायला पाहिजे असं एकेकाळी मलाही प्रकर्षानं वाटत होतं. पण ज्या राज्याचे ते वा कौरव कोणीच वारस नाहीत, त्या राज्याचा मानदंड कुणी आपल्या हाती धरावा हे आता सामर्थ्य ठरवील. युद्धभूमीवरच त्याचा निर्णय होईल. नाही करणार, हे पांडवांशी पेटणारं वैर अशा तऱ्हेनं दुर्योधनाला पेलवणार नाही. तू त्याच्या पाठीशी सदा सर्वार्थानं भक्कमपणे उभा राहशील काय? महाराज, मी दुर्योधनाला तसं वचन केव्हाच दिलं आहे. आज आपल्या समाधानासाठी मी पुन्हा आपणाला सांगतो की पांडवांचं सामर्थ्य वाढलं नाही तोपर्यंतच त्यांचा द्वैत मनात नाश करूनच मी परतेन. राधेया, तुझ्या शब्दातील धारदार निर्धार ऐकला की तू अधिरथाचा पुत्र आहेस हे सत्यच वाटत नाही. राधा तुझी माता असेल यावर माझा विश्वासच बसत नाही. नाही महाराज, मी त्यांचाच पुत्र आहे आणि आज मला त्यांचा अभिमानही आहे. कारण बाबा, तुम्ही मानता तसे सूत नाहीत, ते साक्षात महाराज ययातींचे वंशज आहेत. म्हणतोस काय करणार? तुझा पिता अधिरथ महाराज ययातींचा वंशज आहे? जरा वेळ थांबून महाराज गंभीरपणे पुढे म्हणाले, मग तूच एक पितामह भीष्मांनंतरचा कुरु आहेस. कर्ण, तसं असेल तर तू म्हणशील ते सदैव मलाही मान्य राहील. ते आसनावरून झटकन उभे राहिले. होय महाराज, मी सांगतो आहे ते सत्य आहे. म्हणूनच पांडवांची समेट ही अशक्यप्राय गोष्ट आहे. चलतो मी. अजून प्रातःकालची आणिक आटोपायची आहेत माझी. मी आसनावरून उठून त्यांना अभिवादन केलं. ये. त्यांनी हात उंचावून मला निरोप दिला. मी त्यांच्या कक्षातून बाहेर पडलो. येता येता सहज दुश्शला देवींच्या कक्षासमोरच्या सौंधावरची दंतवणी दिसते का ते मी पाहिलं. तिथं काहीच नव्हतं. द्वैतवनातले पांडव युद्धाला कसे प्रवृत्त होतील याचा विचार करीतच माझ्या कक्षात आलो. मृगयेत धुलीनं माखलेली माझी वस्त्र एकत्र करून ती धुण्यासाठी सुप्रिया एका दासीकडे देत होती. त्यातलं एक अधर्य हातात उंचावून ती विनोदानं म्हणाली, या अधर्यावर रक्ताचे डाग आहेत. मृगयेतील हरणं आपणच वाहून आणलीत की काय? नाही, ते हरणाच्या रक्ताचे डाग नाहीत. मग कसले? ते तुला सांगितलंच पाहिजे की काय? आपण सांगण्याची आवश्यकताच नाही. ते अजगराच्या रक्ताचे आहेत हे मला माहीत आहे. तुला कोणी सांगितलं ते? स्त्रिया आपल्याजवळ काहीच गुप्त ठेवीत नाहीत असं मी ऐकलं होतं. पण त्या दुसऱ्या जवळचं गुपितही इतक्या सहजपणे काढून घेऊ शकतात हे मी प्रथमच अनुभवत होतो. युवराज्ञी भानुमतीने तिनं हसत उत्तर दिलं, जगातल्या सर्वच स्त्रिया शेवटी स्त्रियांनाच वश होतात असं म्हणतात ते खोटं नव्हतं. माझ्या मस्तकात प्रकाश पडला. दुर्योधन, भानुमती असा प्रवास करून ते अजगर आता सुप्रियेपर्यंत आला होता. एका दिवसातच आता तो सगळ्या राजवाड्याला कळणार होता. तोंड वेंगाडत मी हिमालयाच पालथा घातला आहे अशा कल्पनेनं आता अनेक जण माझी वारेमाप स्तुती करणार होते. जिचा मला तिटकारा होता ती मला आता जिथं तिथं ऐकावी लागणार होती. दासी वस्त्र घेऊन निघून गेली. मी सुप्रियेजवळ जात तिच्या काळ्या भोर टपोऱ्या डोळ्यात पाहत म्हणालो, सुप्रिये, युवराज्ञींची तू सखी होतीस म्हणून त्यांनी तुला सर्व सांगितलं. आता काही तू त्यांची सखी नाहीस, माझी पत्नी आहेस. मी सांगेन तेच तुला ऐकावं लागेल. कसं? म्हणजे मी आपलं कधीच ऐकत नाही असं म्हणणार की काय आपण? नाही, मात्र तुला हे जे भानुमतींनी सांगितलंय ते तू कुणालाही सांगू नयेस. काय? घे माझ्या कुंडलांची शपथ. वृषालीलाही कळता कामा नये यातलं काहीही. आपली आज्ञा शिरसावंदे आहे मला. मी वाकून पुढं केलेल्या कुंडलांवर हात ठेवून ती म्हणाली, काका. नेमक्या त्याच वेळी आपल्या मातेसह कक्षात शिरलेल्या मीनाक्षीनं मला हाक घातली. आमचा एकांत भंग होतो आहे या विचित्र कल्पनेनं तिची माता शोण पत्नी मेघमाला डोळे वटारून तिला दटावत होती. तिच्या दंडाला धरून ती आली तशी कक्षा बाहेर जाण्यासाठी वळली. मेघमाला खरोखरच शोणाची पत्नी शोभत होती. आपल्यासाठी इतरांना त्रास व्हावा असं तिला कधीच वाटत नसे. तिला थांबविण्यासाठी मी मीनाक्षीला हाक घातली, मीनू. त्या दोघीही थांबल्या. माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली मीनाक्षी काका म्हणत धावत माझ्याजवळ आली
8-10 वर्षाच्या त्या बालिकेचा स्वभाव निर्झरासारखा निव्वळ शंख होता. माझ्या हाताची बोटं आपल्या चिमुकल्या हाताने पकडीत ती म्हणाली, काका तुम्ही येणार का नगरातल्या मंदिरात? मंदिरात? मिनू, माझं मंदिर यावेळी रोज गंगेकाठी असतं हे माहीत नाही की काय तुला? ती का बोलावत असावी ते न समजून मी सुप्रियेकडे पाहिलं. आम्ही दोघी आता मंदिरात जाणार आहोत. मीनाक्षीला आवरणाऱ्या मेघमालेकडे पाहत सुप्रियेनं स्पष्टीकरण केलं. कशाला? मी मिनूच्या हातातून बोट सोडवून घेत विचारलं. आपल्या प्रिय बंधूसाठी. मेघमालेनं एक व्रत केलं आहे. त्याची सांगता आहे आज नगरातल्या उमेच्या मंदिरात. शोण भाऊची भाग्यवान खरे. ती हसून मेघमालेकडे पाहत म्हणाली, वा मेघमाले, वा मेघमाले, शोणाची तू एकटीच पत्नी आहेस, पण किती दक्ष आहेस आपल्या पतीच्या कल्याणासाठी. शोण खराच भाग्यवान. नाहीतर आम्ही आहोतच. आमच्या 2 पत्नी असूनही. मी गमतीनं सुप्रियेला निरुत्तर करावयाचं म्हणून म्हणालो. साक्षात देवासाठी कसं व्रत करायचं आणि कुठल्या देवाचं करायचं? सुप्रिया खाली मान घालून म्हणाली. मीच निरुत्तर झालो. स्त्रिया अंधश्रद्धा असतात असं म्हटलं जातं ते अगदी खोटं असतं. त्याच अधिक व्यवहारी असतात. परमेश्वराचा शोध घेण्यासाठी अश्वत्थाम्यासारखे तत्वचिंतक अव्यक्ताकडे धाव घेतात. पण सुप्रियेसारख्या कुशल स्त्रियांनी त्या असीम परमेश्वरालाही आपल्या पतीमध्ये बांधून टाकलेलं असतं. व्यक्तींच्या परमात्म्याबद्दलच्या कल्पना भिन्न भिन्न असतात असं अश्वत्थाम्यानं मला वारंवार सांगितलं होतं. मलाही ते पटलं होतं. पण सुप्रियेचा विचार ऐकताना मला ती जाणीव प्रकर्षानं झाली. पुरुषांच्या परमात्म्याबद्दलच्या कल्पना आणि स्त्रियांच्या कल्पना यात महंदत्तर असतं. काहीच सुचेनासं झालं की एखादा पोषक आणि धैर्य देणारा विचार मिळावा म्हणून पुरुष आकाशाच्या निळ्या पोकळीकडे पाहतो. अशा वेळी स्त्रिया मान खाली घालून सर्वोदार धरतीच्या हिरव्या पायघडीकडे बघतात. विचारातला हा मूलभूत भेद आहे. पुरुषाला नेहमीच अव्यक्ताची आणि स्त्रीला नेहमीच व्यक्ताची ओढ असते. पुरुषाचा आदर्श आकाश, स्त्रीचा आदर्श धरती. सुप्रियेनं नवा शालू धारण केला. मेघमालेसह ती उमेच्या मंदिराकडे जायला निघाली. त्या दोघींनीही ओणवून वंदन केलं. आजान मीनाक्षी मात्र तशीच शेजारी उभी होती. तिचा हात धरून तिची माता मेघमाला बळेच माझ्या चरणांवर मस्तक ठेवण्यासाठी दटावू लागली. मी मीनाक्षीच्या दंडाला धरून उंचावून घेत तिच्या बालिश मस्तकाचं प्रेमानं अवघ्राण केलं. जीवन मीनाक्षीसारखं अबोध आणि निरागस असावं असं मला वाटलं. त्या तिघी कक्षाबाहेर निघून गेल्या. माझी सूर्यकिरणांसाठी तृषार्त झालेली पाठ मला कक्षात स्वस्थ बसू देईना. कोरडी वस्त्र घेऊन मीही बाहेर पडलो. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.